माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC गरीब मराठा मायनॉरिटीच्या लोकांनो तसेच जे लोक ज्याला आम्ही मानवता म्हणतो, हिंदीमध्ये इन्सानियत आणि इंग्लिशमध्ये ह्युमॅनिटी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय जे आम्हाला संविधानाने दिलेले आहे, त्यांना जे लोक मानतात असे सर्व लोक, मग कुठलाही जाती धर्माचा असो, त्यानंतर भारतातील सर्व 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांनो तसेच जे मानवताला मानतात असे सर्व, मग ते कुठल्याही जातीचा असो धर्माचा असो असे लोक, त्यानंतर माझे भागीदारी मोर्चाचे प्राचासाहेब भानुप्रतापजी, बलराज मलिक साहेब, त्यानंतर डॉक्टर रतनलाल लक्ष्मण यादव, RS गौतम साहेब, बहुजन पैगामचे डॉक्टर मंडल साहेब, सर्व माझे मोठे बंधू आणि लहान बंधूंनो, जे आम्ही भागीदारी मोर्चाचे लोक मानवताच्या विरोधात, कारण आज आपल्या देशातून मानवता ही संपलेली आहे आणि एवढा अन्याय अत्याचार होत आहे दादांनो की 5000 वर्षात जेवढा अन्याय अत्याचार झालेला आहे, मी महाराष्ट्राच्या लोकांना सांगू शकतो, मी जे काय बोलतो आहे ना, थोडंसं त्याचा विचार करा, सत्य आहे का सत्य आहे. आणि सगळ्यांना चॅलेंज आहे, जर याच्यात जर काही खोटं असेल तर तुम्ही मला चॅलेंज करू शकता, मी पुण्यातच राहतो. त्यानंतर आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्सचे चीफ, माझे छोटे बंधू, मी पण डिफेन्समध्ये 30 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. माझं वय आता 66 वर्षाचं रनिंग चाललेलं आहे. त्यानंतर रिटायर झालेले माझे साहेब लोक आणि माझे छोटे बंधू, जेवढे काही कर्मचारी आहेत तेवढे सर्वांना सांगू इच्छितो. आणि त्यानंतर माझी मोठी बहीण प्रेसिडेंट ऑफ इंडिया मुर्मूजी, ज्यांचं रक्त मौर्यवंशी, नागवंशी, बिरसा मुंडाचं आहे, ती माझ्यापेक्षा 8 महिन्याने मोठी आहे फक्त. तिचं पण रक्त बिरसा मुंडाचं आहे. त्यानंतर कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जे जज आहेत, सर्व माझे लहान आहेत माझ्यापेक्षा. त्यानंतर ब्युरोक्रासी, जेवढे काही भारतातले पोलीस कमिशनर आहेत, SDO आहेत, आणि सगळ्यात बदमाश ही महाराष्ट्रातली जगातली प्रेस मीडिया. जगात एवढी नालायक प्रेस मीडिया नाही. आणि यांचं एम आफ्टर इंडिपेंडन्स नंतर आणि आता ही 90% समाजाची दुश्मन आहेत. जेवढे काही मीडिया आहेत, ही कॉर्पोरेटची मीडिया, हे आमच्या 90% समाजाची दुश्मन आहेत. आणि यांचं एम एकच आहे की समाजामध्ये जातीय दंगा कसा भडकवता येईल, एवढे हे काम करतायत. आणि आज तर काही विचारू नका, जगाच्या पाठीवर जेवढा अन्याय अत्याचार होत नाही आहे, तेवढा अन्याय अत्याचार या महाराष्ट्राच्या भूमीवर होत आहे, हे मी आज सिद्ध करून दाखवणार आहोत. त्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत असा महाराष्ट्र आहे, कारण त्याला सुद्धा जेवढे काही आमचे शूद्र संत, राजे महाराजे आणि शाहू फुले आंबेडकर याच महाराष्ट्रात झालेलं आहे. आणि हे सगळं काही हे प्लॅनिंगने करतायत. बघा दादांनो, आज मी आपणास सांगणार आहोत, सत्य आहे का सत्य आहे, हे तुम्ही आपल्या बुद्धीला विचारायचं. त्यानंतर बघा, आमच्या देशात 2 महामानव झालेले आहेत. तथागत गौतम बुद्ध, हजारो वर्ष अगोदर, ज्याने पूर्ण जगाला मार्ग दाखवलं, स्वातंत्र्यता, समता, बंधुत्व आणि न्याय, आणि जग त्याला मानतात. पण हा बुद्ध धर्मीय देश असताना 5000 वर्ष अगोदर युरोसियातनं आतंकवादी, देशद्रोही हत्यारे जे
हिटलरपेक्षा 400 पटीने देशद्रोही हत्यारे आतंकवादी लोक हे युरेशियातून आलेले आहेत। यांचा हेड हा पुष्पशृंग होता। आणि बघा दादांनो, आपल्या देशामध्ये मौर्यवंशी नागवंशी 10वा मौर्य राजा बुद्धदत्त हा राज्य करत होता। आणि त्यावेळेस हा देश बुद्धाचा होता, बुद्ध धर्मी होता। हे इतके क्रूर हा पुष्पशृंगाने आणि यांच्या लोकांनी मिळून बृहदत्ताची कपट बुद्धीने हत्या केली। आणि दादांनो बघा हे किती क्रूर आहेत। यांनी जे बुद्धाचे प्रचारक होते त्यांचं डोकं कापून शराव नदीत टाकलं। आणि भीतीपायी कितीतरी बुद्ध अनुयायी कोणी लंकेला पळालेत, कोणी थायलंडला, जापानला, जिकडे जागा मिळाली तिकडे पळून गेलेत बिचारे। आणि बघा इतकी क्रूरता या लोकांनी, या देशाचा मूल निवासी 90% लोक इतका अन्याय अत्याचार केलेला आहे दादा। मी सांगतो आज तुम्हाला सत्य आहे का सत्य आहे, कारण या महाराष्ट्रामधला इतिहास लिहिणारा, खरा इतिहास लिहिणारा एकच व्यक्ती, मी म्हणतो भारतामधला, ज्याचं नाव आहे डॉक्टर मामा देशमुख। हे शूद्र जातीचे कुणबी समाजाचे, ज्यांचा जन्म नागपूरमध्ये आहे होते। 1 महिना झालेला आहे, त्यांचा मृत्यू झाला। 89 वर्षाचे होते दादा। असे महान डॉक्टर मामा देशमुखची मयत सुद्धा काढलेल्या या आर्य विदेशी संघाच्या ग्राउंडवर तरी घाबरलेले आहेत 1969 मध्ये। आणि त्यांनी खरा इतिहास लिहिला आहे। एकमेव व्यक्ती, भारतातील एकमेव व्यक्ती, कधी कुठल्या पक्षात गेले नाही, सत्याने चालणारा व्यक्ती। आणि अशा याला हे बेईमान जे आहेत, आज डॉक्टर झालेले, तोंड बंद करून बसलेले आहेत, यांना हरामाचा पैसा पाहिजे, यांना जनतेशी मानवतावादी विचारायचे नाहीत, हे मी आज प्रूव्ह करणार आहोत। आणि तुम्ही लोकांनी प्रत्येकाने विचार करायचे, सत्य आहे का सत्य आहे। त्यानंतर यांनी बघा दादांनो एवढा अन्याय अत्याचार केलं। आणि या लोकांनी हे यहुदी जे नाझीचे औलाद आले आहेत, हिटलरचं साईन हा स्वस्तिक होतं। आणि तुम्ही सुद्धा दिवाळीला स्वस्तिक, हे हिटलरपेक्षा नाझीची कोम आहे, यहुदी 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, हत्यारे लोक आहेत। यांनी मनुस्मृती बनवली। काय सांगितलं? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, भावातनं वैश्य, या भावातनं क्षत्रिय, यांनी फक्त पैलवानकी करायची आणि युद्ध लढायचं आणि शेती करायची। आणि वैश्याने, बनियानी, ज्याचा जन्म बेंबीतनं झालेला आहे, त्यांनी फक्त नाना 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 नाना। आणि आम्ही शूद्र, आमच्या 7000 जाती केल्या दादा। बघा किती क्रूर होते हे। आणि बघा यांचा आता अत्याचार। हे बॅचलर आलेले होते, यांनी सांगितलं की जो कोणी शिकेल त्याच्या कानात आम्ही सिसा टाकू, आणि जो कोणी आमचा विरोध करेल त्याची हत्या करू। हे बॅचलर आलेले होते। 90% समाजाच्या 3 वर्षाची पोरगीपासून कुठल्याही स्त्रीवर हे अन्याय, अत्याचार, बलात्कार करून तिचा खून करतील तरी कोणी बोलायचं नाही। आणि एखादा बाईचा नवरा मरण पावला दादांनो, तिला जिवंत जाळून नगारे वाचवत होते। बघा किती क्रूर। आणि साऊथमध्ये आदिवासींचा पोरींचा अंगावर कपडे असले त्याचे दोन्ही साईडची छाती कापत होते। बघा दादांनो या जगाच्या पाठीवर एवढा अन्याय अत्याचार कुठल्या तरी कंट्रीमध्ये, आणि ते पण किती वर्षापर्यंत, 5000 वर्षापर्यंत असा अन्याय अत्याचार करत चाललेले आहेत। बघा याच महाराष्ट्रामध्ये बसवेश्वर जन्माला आले 10व्या शतकामध्ये, आणि त्या अगोदर जेवढे लोक आलेले आहेत भारतात, त्यांनी पैसा कमवला, त्यांची हे चमचेगिरी करून यांचा धंदा फक्त आमच्यावर अन्याय अत्याचार, आमच्या आया बहिणा आणि आमच्या खून करणं, ह्या यांच्या पिढ्याने पिढ्यापासून सुरू आहे। 10व्या सदीमध्ये आमच्या महाराष्ट्रात लिंगायत गुरु, त्यांनी शूद्र चक्रधर
लिंगायत गुरु बसवेश्वर संत झालेत, त्यांची सुद्धा हत्या केली. आणि शूद्रातले नामदेव महाराज शिंपी समाजाचे एवढं झोडपून काढलं त्याला दादांनो, ती व्यक्ती सिरुमणी अमृतसरला जाऊन सिरुमणी झाली. रैदास झालेत, कबीर झालेत. दादांनो गुरु गोविंद साहेबांची पूर्ण फॅमिलीला मारलं. म्हणजे यांचा धंदा जो कोणी यांच्या विरोधात असेल त्याला मारणं, कारण यांचं लक्ष तेच आहे, बी फॉर बेईमान. आणि बघा हे किती म्हणजे दुर्बुद्धी, म्हणजे किती विचार करत राहतात. फक्त आमचं आया बहिणीचं भोग करणं 3 वर्षाच्या पोरीपासून आणि आमची हत्या करणे. जो कोणी यांचा दिसलं यांना, म्हणजे बघा थोडंसं शिक्षण जरी घेतलं त्याला मारायचं. बघा दादांनो, महाभारतामध्ये कृष्णाला पावर आहे आमची 3 वर्षाची पोरगीपासून महिलांवर, बरोबर आहे. सीतेला गुवाचं पाणी आणि लघवीचं पाणी पिणारे नंगा साधूपासून लव आणि कुश पैदा झाले. आणि हे राम आणि लक्ष्मण आणि तिची अग्निपरीक्षा घेतात. म्हणजे बघा 2 उदाहरण दिले. हे कोणी लिहिले आहे? कोण आहेत हे क्रूर लोक? आणि त्यानंतर बघा की क्षत्रिय राजा हे आपसात इथं लढाई लढायचे जागेसाठी. पण मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये राजे महाराज सगळे क्षत्रिय राजांनी 1600 वर्षाचा अगोदर एखादी संताला मारलेला आहे का? तर हे आपसात लढून हे शूद्र लोकांवर दया माया करत होते. निरपराध लोकांची कधी हत्या नाही केली. आणि यांना त्यांनी सांगितलं होतं, कारण बुद्धी नाही. आणि यांच्याकडे 10-10 बायका, बघा सगळ्यांना बघा. आणि हे लोक मुनिमजीचे काम करायचे. आता महाराज 10-10 बायका तर आमच्याच शूद्रांचा, आर्यांच्या साथी बायका आमच्याच, क्षत्रियाची बायका त्या आमच्याच, आणि वैश्याच्या बायका आमच्याच, शूद्र आम्ही इथले. हां, आणि हे त्यांच्या घरामध्ये मुनिमजीचं काम. मग शिकलेलं कोण होते दादांनो? आणि राजाला बायका पाहिजे आणि प्रॉपर्टी पाहिजे, बन्याला तर पैसाच पाहिजे. त्याला काय करायचं आहे? हां, आणि बुद्धीचं काम कोण करायचं? हे आर्य जे सांगेल ते क्षत्रियाने करायचं. तर यांना भीती वाटली. बघा किती क्रूर आहे. 11व्या सदीमध्ये यांनी मोगलांना बोलवलं, बघा. आणि हे सगळे कुणाची चमचीगिरी करायला लागलाय? मोगलांची. बघा महाराणा प्रताप कुठं होता दादांना? कारण मोगल हे स्ट्रॉंग होते आणि असं काही नव्हतं तिथं. हां, आणि हे लोक मोगलांची चमचेगिरी करत होते. 16व्या शतकापर्यंत मी आता सांगतोय तुम्हाला, क्षत्रियाची कोम म्हणजे आर्य, मोगल आणि क्षत्रिय. कारण मोगल आल्यानंतर मोगलांच्या अंडरमध्ये सरदार म्हणून हे क्षत्रिय काम करत होते. हे महाराष्ट्रामधले निजामी मराठे आणि भारतातले क्षत्रिय. आता यांची ओळख म्हणजे बघा कशी आहे. हे लोक आम्हाला शूद्र समजायचे. शूद्र, अच्छा हे गुलाम, हे शिकलेलेच नाही आहेत. मग हे कोणाचे गुलाम होते? आर्यांचे. आर्य यांच्या घरात, बरोबर आहे. आजी बघा ना, MP MLA पासून जो कोणी होतो त्याचा PA कोण आहे? आमदार खासदारांचा PA कोण आहे? आज 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 21व्या सदीमध्ये सांगतो मी. हां, कोण बसले आहेत? सुप्रीम कोर्टचे जज कोण बसलेले आहेत? हां, ब्युरोक्रासी कोण आहेत? IAS ऑफिसर, कलेक्टर. तर या लोकांनी 16व्या सदीपर्यंत आमच्या भारतामध्ये 500 राजे होते. आणि त्यानंतर 16व्या शतकानंतर पहिली क्रांती करणारा हे पुण्यामध्ये झालेले आहे, ज्यांचं नाव आहे शूद्र समाजाचे, तेली समाजाचे जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज. देऊ रोडला, देऊगाव, 1608चा जन्म. आणि
पहिली क्रांती जग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी पंढरपुरात सगळे संत बॅकवर्ड क्लासचे शूद्र सांगा मला या निजामी मराठा आणि हे आर्यांनी काही केलेलं आहे का? तुमच्या किती अन्याय अत्याचारी आहेत आणि अशा महान जग संत श्रेष्ठ तुकारामाची हत्या 42 वर्षे केली आणि त्या नदी फेकून दिलं त्यांचे तुकडे. ही पहिली क्रांती संतांची भारतातली ती पंढरपुरात. पांडुरंग म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहे दादांनो, लक्षात घ्या. तथागत गौतम बुद्ध. त्यानंतर दुसरी क्रांती 1594 शहाजी राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वडिलांचं नाव आहे. शूद्र. त्यांची आई जिजाऊ सिंदखेड राजाची लखोजी जाधवची मुलगी शूद्र तलवार घेऊन लढली अन्यायाविरुद्ध. ऐका रे संभाजी ब्रिगेडच्या डॉक्टरेट झालेल्या लोकांनो. आणि त्यांनी कुणाला जन्म दिला? 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना जग संत श्रेष्ठ तुकारामाच्या कीर्तनात बसवलं. आणि यांनी कुणाला डाऊट असेल, अरे पांढर पेशांनो, आर्य ब्राह्मणांनो 3.5% आणि या निजामीच्या अवलादांनो, तुमचं इतिहास जे खोटं नाटं इतिहास, कारण तुम्ही क्षत्रिय स्वतःला तुम्ही श्रेष्ठ समता. आणि आजही JM रोडला तुकाराम पादुका चौकात मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे पाय पडत आहेत. अशा महान राजाकडे मुस्लिम सरदार आणि आम्ही होतो. अरे मुसलमान हे शूद्र आहेत. ह्या जातीवादी मनुवादी लोकांनी एवढं अत्याचार केलं. इंग्रजांनी म्हटलं तुम्ही मुस्लिम धर्म घ्या आणि हिंदू ही सीवी दिलेली आहे. सुप्रीम कोर्टने 94 मध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी बिचाऱ्यांनी स्वाभिमान म्हणजे शिक्षण हे तेसाठी धर्म पत्करलंय मुसलमान. आजी बघा कालेरकर, अरे कुठलं नाव आलं हे? हा किती लोक दाखवू तुम्हाला? किती नाव दाखवू या महाराष्ट्रात? आणि त्यानंतर बघा दादा, अशा राजावर घात करण्याचा प्रयत्न केला. कृष्णा भास्कर कुलकर्णी चिरून काढला असं महाराजांनी. आणि महाराजचा सरदार लोकांनी कल्याणचा एका मोगल राजे सुंदर पत्नी आणली. काय म्हटले महाराज, खबरदार माझ्या पोरीला हात लावला तर कापून काढील, आणि शेतकऱ्याच्या धेटाला हात लावला ना बोट कापून काढील. आणि जेव्हा अशा महान राजाचा जेव्हा राज्याभिषेक करायची वेळ आली, हे बघा हे मुघलांची चमचेगिरी करणारे कुठं होता? तानसेन. हे क्षत्रिय निजामी मराठा या लोकांनी त्याचा विरोध केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काशीहून गांगाभटाला आणलं. त्यांचं वजना इतकं सोनं दिलं. आणि दादांनो त्यांनी पायाच्या अंगुठ्याने त्याचं राज्याभिषेक केलं. आणि हे किती क्रूर आहेत पेशवे. त्या गांगाभटाला मारलं आणि काय म्हणतात की शूद्र राजाचं राज्याभिषेक केलं म्हणून त्याचा मृत्यू झाला. बघा किती क्रूर आहेत. सांगा रे संभाजी ब्रिगेडच्या डॉक्टरेट घेतलेल्या लोकांना, कोकाटे, बनबरे, इंद्रजित, पुरुषोत्तम खेडेकर, शिंदे, बनबरे, बालाजी जाधव. अरे एकमेव झालेला हिरा, कधी त्याला स्टेजवर नाही आणलं.